वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज। राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणल्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये निश्चितपणाने सगळ्या माझ्या महिला माता भगिनींच्या रूपाने आनंदाचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे। विशेष म्हणजे हा कॅम्प लावत असताना आमचे आळंदी शहराचे शहरप्रमुख राहुलदादा चव्हाण यांच्या माध्यमातून या ठिकाणी युनियन बँकेच्या प्रांगणामध्ये मोफत महिलांचे खाते ओपन केलेले आहेत। हे करत असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या ठिकाणी गेले 3 दिवस चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। या लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरत असताना त्यांनी नवीन मतदान सुद्धा नोंदवण्याचं काम केलं आहे। 1000 नवीन मतदान नोंदवलेले आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना करत असताना या ठिकाणी आपण पाहता या ठिकाणी महिलांची उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभत आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी लाडकी बहीण योजना करत असताना ह्या माझ्या ह्या महिला आहेत, ह्या महिलांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे या ठिकाणी आळंदी शहरामध्ये येणाऱ्या म्हणजे विविध गावातून विविध शहरातून येणाऱ्या महिला आहेत। त्या ठिकाणी त्यांना या ठिकाणचं आपल्या वास्तव्यामध्ये आळंदी शहरात वास्तव आहे, त्यांचे कुठले फॉर्म भरत नव्हते, पण राहुलदादा चव्हाण यांच्या माध्यमातून निश्चितपणाने या महिलांना त्यांना योगदान मिळालं आहे। आणि 1500 मिळाल्यानंतर या महिलांना वर्षाकाठी 18,000 रुपये मिळून यांना कुठेतरी यांच्या उपजीविकेचं साधन मिळणार आहे। आज आपण पाहता महिलांना कुठला 1 रुपया मिळत नव्हता, पण त्यांच्या खात्यावरती पैसे आल्यानंतर महिलांना निश्चितपणे उपजीविका करण्याचं साधन या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून भेटलेलं आहे। असे ऑनलाईन भरून घेतोय आम्ही। म्हणजे 1 रुपया नाही घेता आपण महिलांचं नवीन हो, ज्यांचं नाही आहे ना किंवा ज्यांचं जॉईंट आहे दुसरीकडे कुठं बंद पडलेले आहेत तसे अकाउंट पण आपण ओपन करून देतो। हे सगळे नवीन खाते आहेत, त्यांचं अकाउंट नाही म्हणून आपण खोलून देतोय। ज्यांचे आहेत त्यांना आपण तिकडे पाठवून देतो। साठी नेहमी पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण श्री क्षेत्र आळंदी देवाची या ठिकाणी आपण आलो। या ठिकाणी येण्याचं प्रामुख्यानं कारण म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी चालू आहे। त्यानिमित्तानं आपल्या बरोबर सिव्हिल इंजिनियर रवींद्र रंधवे आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की लाडकी बहीण योजनेबद्दल। नमस्कार। आमचे मित्र श्री राहुल शेठ चव्हाण जे आळंदी शहर प्रमुख शिवसेना नेते आहेत, त्यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून आज आळंदी शहराच्या विशिष्ट म्हणजे देऊफाटा भागासाठी आणि पूर्ण आळंदी शहरासाठीच श्री राहुल शेठ चव्हाण यांनी अत्यंत सुंदर व नेटका उपक्रम आयोजित केलेला आहे। या योजनेतनं आता मी त्यांच्याशी संभाषण केले असता किंवा संवाद साधला असता त्यांनी इतकी महत्त्वाची माहिती दिली की जवळपास 450 नोंदणी या गेल्या 3 दिवसात, म्हणजे जिथे सरकारी योजना सरकारी कार्यालय सुद्धा चालू आहेत किंवा वेगवेगळ्या ठिकाणी रेशन का दुकानदार असतील किंवा काही तत्सम घटक असतील, त्यांच्यापेक्षा पण जास्त रिस्पॉन्स त्यांच्या सामाजिक कार्यालय मिळत आहे। याचं मला विशेष कौतुक आहे। नेता किंवा कार्यकर्ता असाच घडत असतो। राहुल शेठ, त्यांचे वडील किंवा त्यांचं कुटुंबीय आणि त्यांचे जवळचे स्नेही हे माझे अत्यंत जवळचे परिचयाचे। त्यांचा सर्वात आवडता गुण म्हणजे त्यांचा जनसंपर्क। त्यांनी आतापर्यंत फक्त जनसंपर्कावर माणसे कमवलीत, कारण त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी चांगली आहे, घराण्याची चांगली आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचे पाय जमिनीवर आहेत। ते पाय जमिनीवर असल्यामुळं हा एवढा मोठा सुंदर व नेटका कार्यक्रम ते आयोजित करू शकले। आपण कॅमेरा जर इकडे फिरवला तर तुम्हाला कळेल की येणारा जो जनसंपर्क जनसागर आहे तो लाईन लावून इथं नोंदणी करत आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं करत असताना कुठेही गोंधळ दिसत नाहीये। अत्यंत सुंदर व नेटके नियोजन। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी योगायोगाने इथं युनियन बँकेत आलेला असताना पण त्यांनी हाताला धरून प्रेमाने आदराने, आम्ही त्यांच्यापेक्षा सिनियर असल्यामुळं पण आदर जो आहे तो दिसतो। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंढरीच्या वारी नाही अपमान, जनपडी पाय एकमेका। राहुल शेठच्या उर्वरित पूर्ण समाजकार्यासाठी माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबियांतर्फे, आळंदी नगर परिषदेतर्फे, ज्यामध्ये काही दिवसांनी त्यांचं पदार्पण पण होईल,
त्यासाठी मी त्यांना किंवा पिंपरी चिंचवडसाठी जर त्यांचा ट्राय असेल तरी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. आपली योजना जी आहे ही अशीच जितके दिवस चालेल तेवढा असंच आपली जी राहुल शेट्टी राबवलेली जी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अशीच सर्वार्थाने सफल होईल. मुख्यमंत्र्यांच्या लेवलला पण आणि राहुल शेट्टीच्या पण लेवलला हे मी सदिच्छा बाळगतो आणि आत्मविश्वास आहे की योजना हे नक्कीच सफल करतील जे आपल्याला प्रतीत होत आहे. आपल्या सभेत आता अलंकापुरी नगरीचे ॲडव्होकेट माजी नगरसेवक श्री सचिन काळे आहेत. काय सांगाल खऱ्या अर्थाने आज आनंदाचं वातावरण आहे भगिनींमध्ये आणि राहुल शेट्टी आज हा उपक्रम हाती घेतलेला आहे. आज या कॅम्पचा 3रा दिवस आहे. अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी हा लाडकी बहीण योजना कॅम्प चालू आहे. त्याचप्रमाणे नवीन मतदार नोंदणी पण चालू आहे. तर गेल्या 2 दिवसापासून कॅम्प चालू केलेला आहे. कॅम्पमध्ये जवळजवळ 1000च्या वर मतदार नोंदणी झालेली आहे आणि 500च्या अंदाजे 500च्या आसपास लाडकी बहीण योजना फॉर्म भरलेले आहेत. तर आळंदी परिसरातील अनेक महिला या ठिकाणी आल्या. काही अशिक्षित होत्या महिला, तर त्यांना फॉर्म कुठं भरायचा काय भरायचं माहीत नव्हतं. तर या कॅम्पच्या अनुषंगाने त्यांना पण माहिती झाली. या ठिकाणी ऑफलाईन आता फॉर्म भरून घेतात, त्याच्यानंतर ऑनलाईन नोंदणी पण करणार आहेत. अशा प्रकारे अनेक महिलांनी या ठिकाणी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्याचप्रमाणे अजून आळंदी परिसरात ज्या काही महिला राहिलेल्या असतील त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. आणि या ठिकाणी राहुल शेट शिवसेनाचे आळंदी शहर अध्यक्ष आहे, त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी योजना राबवलेली आहे. आणि आळंदी परिसरात मला वाटतं ही पहिलीच मोठ्या प्रकारे आणि अत्यंत उत्साहाने योजना राबवली गेलेली आहे.